मुंबईत पाऊस सुरू झाला की दरवर्षी एकच चित्र दिसतं. रस्ते तुंबलेले, नाले ओसंडून वाहणारे आणि सामान्य मुंबईकरांचे हाल. पण यावर्षी नाले सफाईच्या मुद्द्यावरून भाजपचे मुंबई मनपा गटनेते गणेश खनकर यांनी प्रशासनावर खापर फोडलं. प्रशासनामुळे नाले सफाईच्या कामात गोंधळ झाला अशी भूमिका त्यांनी घेतली. बघा, असं आहे की मी आज सभागृहात स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा विषय मांडत असताना अधिकाऱ्यांची काय पद्धतीने मोनोपॉली सुरू आहे, त्यांचं कशा पद्धतीने ते साखळीने कंत्राटदारांना मदत करतात, कसा नवीन कंत्राटदार यामध्ये येऊ नये म्हणून सगळं कारवाई चालते, मी विस्तृतपणे मांडलेलं आहे. पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. मुंबई महापालिकेत आज भाजप सत्तेत आहे. मुंबईच्या महापौरपदी स्वतः भाजपच्या ऋतू तावडे आहेत. भाजपने तब्बल 44 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवल्याचा अभिमानानं प्रचार केला होता. सत्ता मिळाली तेव्हा मुंबई बदलू, कारभार सुधारू, पारदर्शक प्रशासन देऊ अशा घोषणा करण्यात आल्या. महापौर ऋतू तावडे यांनी स्वतः मुंबईच्या विकासाला आणि पावसाळी तयारीला प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं होतं. मग आता प्रश्न असा आहे की जर नाले सफाई झाली नाही, जर प्रशासन अपयशी ठरलं, जर मुंबई पुन्हा पाण्यात जात असेल तर जबाबदार कोण? सत्ता असताना श्रेय स्वतः घ्यायचं आणि अपयश आलं की प्रशासनावर खापर फोडायचं, हे नेमकं कोणतं उत्तरदायित्व आहे? जर सगळ्यात चुका प्रशासनाच्या असतील तर मग सत्ताधारी नेमकं काय करतायत? मुंबईकरांनी मतं दिली ती प्रशासनाला नाहीत, मुंबईकरांनी मतं दिली ती सत्ताधाऱ्यांना. त्यामुळे आज गणेश खनकर प्रशासनावर आरोप करत असतील तर त्याच वेळी भाजपनं आरशात पाहण्याची गरज आहे. कारण मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवताना जबाबदारी स्वीकारलेली असते. मुंबईकरांचा प्रश्न साधा आहे. महापौर भाजपचे, गटनेते भाजपचे, सत्ता भाजपची. मग नाले सफाईचं अपयश फक्त प्रशासनाचंच कसं? सत्ता तुमची असेल तर श्रेयही तुमचं आणि अपयश आलं तर जबाबदारीही तुमचीच.